लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल देऊ नका, विधी आणि न्याय विभागाला मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. तर नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशीच्या शिक्षेसाठी चार्जशीट दाखल करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. नसरापूरच्या नराधमाला हालहाल करून संपवा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा संताप. आंदोलकांवर लाठीमार करण्याची तत्परता गुन्हे रोखताना कुठे जाते, राज ठाकरेंचा सरकारला सवाल. पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेला वेग, 9 मे रोजी होणार शपथ सोहळा. अमित शहा आणि जे पी नड्डांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती. सुवेंदू अधिकारी, समीक भट्टाचार्य, दिलीप घोष यांची नावं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर. तामिळनाडूत विजयाच्या टीव्हीकेनं मागितली राज्यपालांच्या भेटीची वेळ. सत्ता स्थापनेचा दावा करणार टीव्हीकेचे गटनेते म्हणून थलपती विजय यांची निवड. पश्चिम बंगालच्या निकालावरून संजय राऊतांचा हल्लाबोल. निवडणुका जिंकण्यासाठी मोदी शहांकडून पैशांचा वापर, राऊतांचा आरोप. तर ज्ञानेश कुमारांना नोबेल, भारतरत्न द्या, राऊतांचा टोला. हिंगोली आणि नागपुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. हिंगोलीत विक्रीसाठी मार्केटमध्ये आणलेली हळद पावसानं भिजवली. पुढील 2 ते 3 दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा. राज्यातील धरणांमध्ये 38% पाणीसाठा शिल्लक. यावर्षी कमी पाऊस असल्याचे संकेत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश. एसआरपीएफ दौंडच्या परीक्षेत 85 प्रश्न खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील. 85 प्रश्न जसेच्या तसे घेतल्यानं विद्यार्थ्यांनी संघटनांचा संताप. तर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची विरोधकांची मागणी. कल्याण रेल्वे स्थानकात एसी लोकलच्या टपावर माथेफिरू चढला. प्रवाशांनी माहिती देताच रेल्वे पोलिसांनी माथेफिरूला खाली उतरवलं. माथेफिरूच्या प्रतापामुळे मध्य रेल्वेचा 20 ते 25 मिनिटं खोळंबा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.